तर विनंती करतोय सामना इथे चालू करा। दोन दिग्गज संघादरम्यान इथे सामना रंगतोय। एकीकडे तुम्ही पाहताय दारावे 11 तर दुसरीकडे करावे 11 या दोन दिग्गज संघादरम्यान ही लढत रंगते। तर नाणेफेक जिंकलाय तो म्हणजे करावे 11 संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रण केले ते म्हणजे दारावे 11 या संघाला। कारण फलंदाजीचं आमंत्रण केलं होतं दारावे संघाला। दारावे संघ मात्र एक सामना जिंकलाय आणि मनासारखं क्षेत्ररक्षण मिळालंय ते म्हणजे विराट 11 करावे आणि गावदेवी दारावे या दोन दिग्गज संघादरम्यान चांगली लढत आपण पाहतोय। आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष असं स्वागत। आपल्या लाडक्या वडिलांच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्याचं काम सातत्यानं भालचंद्र स्मृती चषकाच्या माध्यमातून आपण पाहतोय। तर सामना इथे चालू होतोय। एक एक षटकानंतर तुम्हाला फक्त स्कोर सांगितला जाईल याची नोंद घ्या। दोन्ही संघ फक्त स्कोर सांगितला जाईल एक ओव्हर नंतर। डीजे आता बंद असेल, माईक देखील बंद असेल। तर पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद झाला 20 पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक प्रगती पथावर असताना पहिला हादरा संघाला बसतोय। एक मोठा फलंदाज बाद होतोय 20 एक मातब्बर फलंदाज आहे, मोठा फलंदाज आहे। मागच्या सामन्यात चांगली खेळी साकारली, या देखील सामन्यात चांगला फटका लगावला, परंतु कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक प्रिन्स तैनात आणि त्यानंतर मात्र सुरेख जेल टिपला। पहिला हादरा संघाला बसतोय, विशाल मोठा हादरा संघाला बसतोय। तर नवीन फलंदाज न्यू कॅन्डिडेट मैदानामध्ये जातोय धीरज भोईर। तर धीरज बघायचं काय करतोय आपल्या संघासाठी। धावसंख्या 0, एक गडी मात्र इथे बाद झालाय। तर चांगला फटका लगावलाय, धावसंख्या जाऊन पोहोचते 4। धावांचा श्रीगणेश होतोय, धावसंख्या 4 या आकड्यावर जाऊन पोहोचते। तर पहिलं षटक प्रगती पथ हॅलो इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका, बॅटची वरची कडा, चांगलं यष्टीरक्षण आणि फलंदाज इथे मात्र बाद होतोय। पहिला हादरा आपण पाहिला विशाल, दुसरा हादरा विनय, सलामीची जोडी पूर्णपणे तंबूच्या दिशेने परतते। धावसंख्येचा जर विचार केला, धावसंख्या पोहोचते फक्त आणि फक्त 4 या आकड्यावर स्थिर। तर एक चांगला
हॅलो. आखोड पद्धतीचा चेंडू बॅकफुटर जाऊन चांगला फटका, चांगलं शतरक्षण होत आहे. तत्पूर्वी डॉट बॉल निर्धाव चेंडू पहिला हादरा संघाला बसला होता विशाल, दुसरा हादरा संघाला बसला विनय, त्यानंतर धीरज आणि सचिन नाईक यांची जोडी आपण पाहतोय. इथे मात्र सुरेख चेंडू लेग ब्रेक पद्धतीचा लेग ब्रेक हॅलो हॅलो हॅलो. धावसंख्या 7 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्यात. एक चांगला सामना तुम्ही पाहत आहे दोन दिग्गज संघादरम्यान. एकीकडे करावे 11 तर दुसरीकडे विराट 11 करावे. या दोन संघादरम्यान चाललेली झुंज आपण पाहत आहे. पहिला हादरा विशाल, दुसरा हादरा विनय, नवीन जोडी सचिन. इथे मात्र चांगला चेंडू, त्यावर चांगला फटका, कार्पेटच्या सहारे चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या दिशेने. चांगलं शतरक्षण होते. तत्पूर्वी एक धाव जरूर पूर्ण होते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 8 वर. 8 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्यात. 4 षटकांचा हा सामना आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावर असताना गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय बालाजी. इथे मात्र आखोड पद्धतीचा चेंडू, मोठा फटका मारायचा होता. फलंदाज इथे मात्र फसतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली. तितकं चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळालं. निर्धाव चेंडू डॉट बॉल. चांगली गोलंदाजी गोलंदाजाच्या माध्यमातून. तर खराब क्रिकेट इथे धीरज खेळतोय. चांगली गोलंदाजी मागच्या सामन्यामध्ये धीरजने साकारली. इथे मात्र लो फुल टॉस, त्याला मात्र दिशा दिली. लंकनच्या दिशेने चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक प्रिन्स येतोय. तत्पूर्वी मात्र एक धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 9 आकड्यावर. 4 षटकांचे मर्यादित क्रिकेट सामने ते खेळले जात आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या 9 आकड्यावर स्थिर. इथे मात्र पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, खराब शतरक्षण. तत्पूर्वी एक धाव पूर्ण, दुसरा धावाचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता दुसरी धाव देखील पूर्ण. 2 धावांवर जरूर समाधान मानावं लागतंय. धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 11 धावा धावफलकावर लागल्यात. ज्या विशालकडून पूर्णपणे आशा होत्या त्या आशांचं रूपांतर मात्र निराशांमध्ये झालं. कारण विशाल एक चांगला गोलंदाज आहे, विशाल एक चांगला फलंदाज आहे. सातत्यानं चांगली फलंदाजी विशालच्या माध्यमातून पाहायला मिळते. विशाल लवकर बाद झाला, त्यानंतर विनय देखील लवकर बाद झाला आणि संघाला मात्र कुठेतरी बॅकफुटवर जावं लागलं. धावसंख्येचा जर विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 11 वर. 2 षटकं इथे पूर्ण झाली. तर तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज प्रिन्स. वैयक्तिक पहिलं, संघाचं तिसरं आणि तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू. सुरेख गोलंदाजी, ब्लॉक खोल. ज्यावेळेस उजव्या हाताचा फलंदाज फलंदाजी करतो त्या फलंदाजाला मात्र उजव्या स्टंपच्या बाहेर ब्लॉक खोल पद्धतीचा चेंडू टाकला जातोय आणि ते खेळण्यासाठी कुठेतरी अवघड होऊन बसले फलंदाज धीरजला. इथे मात्र पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅटची वरची कडा, बघता बघता एक चुरटी धाव घ्यायची आहे. यष्ट्यांचा वेध घेतला जातोय. खराब ताळमेळ आणि त्यामुळे फलंदाज धीरजला देखील इथे परतावं लागतंय. खराब क्रिकेट इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. पूर्णपणे आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं सहर्षाचं स्वागत करतोय. पंचांची भूमिका देखील इथे साकारली जाते. योगेश भोईर, मॅन फ्रॉम कोपरी आणि त्याच्या जोडीला साथ देतोय.
यतीन आणि योगेश यांची पंचांची जोडी. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय विकी भोईर. एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट विश्वातलं, यंदाच्या घडीमध्ये नावाजलेला गोलंदाज आहे. तर धारावीच्या मैदानावर चांगली फलंदाजी देखील या विकीने साकारली होती, चांगले फटके लगावले होते. तोच विकी मैदानामध्ये चाललाय. समोर मात्र कर्णधार आहे सचिन नाईक. इथे मात्र चांगला सुरेख देखना नजाकत भरा चेंडू चाललाय सीमा रेषे पार, ब्रँडेड हिट षटकार. तर धावसंख्येमध्ये वाढ होते, धावसंख्या जाऊन पोहोचते 17. 17वर खतरा नेहमीच म्हटलं जातं, परंतु 17वर खतरा कोणाला ते पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. 2017 देखील चालू आहे. 2016चं जुनं वर्ष संपलं, 2017ला सुरुवात झाली. चांगला फटका इथे मात्र कर्णधाराने लगावला. कर्णधार पद भूषवतोय आणि कर्णधारला साजेशी खेळ इथे साकारतोय. इथे मात्र पुन्हा एकदा फुल टॉस क्लासिकल देखना नजाकत भरा. बघता बघता चेंडू सीमा पार फरार. लेदर क्रिकेटमध्ये संतोष सर ज्या प्रकारचा फटका लगावला जातो त्याच प्रकारची नजाकत होती आणि षटकार नंतर मारलेला हा ब्रँडेड चौकार. धावसंख्येमध्ये वाढ होते, धावसंख्या जाऊन पोहोचते 21. 21 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्या. कौतुक करावं लागेल कर्णधाराचं, कारण सातत्यानं क्रिकेट खेळत असताना कर्णधारावर मोठी जबाबदारी असते आणि ती जबाबदारी इथे मात्र चोख पार पडतोय. कर्णधार सचिन नाईक विशाल आणि विनय बाद झाल्यानंतर धावसंख्या 21. इथे मात्र पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने सुरेख फटका. बघता बघता चेंडू चाललाय सीमा पार. षटकारानंतर 2 ब्रँडेड चौकार इथे सचिन नाईक लगावतोय, संघाला कुठेतरी सावरतोय आणि संकटमोचक पारी संघासाठी खेळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 25. 25 धावा आतापर्यंत धाव फलकावर लागल्यात. कौतुक करावं लागेल खेळाडूंचं, कौतुक करावं लागेल प्रेक्षकांचं. कुठलीही स्पर्धा या जुगावच्या क्रीडांगणावर रंगत असते त्यावेळेस मात्र अफाट प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते आणि तीच गर्दी आज मात्र पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय. इथे मात्र पुन्हा एकदा आखूड पद्धतीचा चेंडू, चांगला फटका, क्षेत्ररक्षण चांगलं होईल तत्पूर्वी मात्र एक धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होते. बघता बघता षटक क्रमांक 3 पूर्ण होतोय. 3 षटकांचा खेळ इथे संपतोय. 18 चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय आणि 18 चेंडूंच्या संपुष्टीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 26-26. पहिलं षटक चालू होतं, सुरेख गोलंदाजी केली होती बल्लीने, 4 धावा खर्च केल्या. दुसरं षटक बालाजीचं अति सुरेख, 7 धावा खर्च केल्या. आशा ज्या गोलंदाजांकडून होत्या त्या गोलंदाज मात्र प्रिन्स महागडा ठरला, तब्बल 15 धावा खर्च केल्या. म्हणूनच म्हटलं जातं क्रिकेटमध्ये प्रत्येक दिवस हा वेगळा असतो, प्रत्येक चेंडू हा नवीन निर्णय घेऊन येणारा असतो आणि इथे मात्र फलंदाज प्रिन्स षटक मात्र कुठेतरी महागडं ठरलं. चांगली फलंदाजी साकारली कर्णधार सचिन नाईकने आणि संघाला मात्र एक चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवलं. 26 धावा 18 चेंडूंच्या संपुष्टीनंतर. तर शेवटचं हाणामारीचं, निर्वाणीचं आणि जास्तीत जास्त धावा जमवण्याचं षटक घेऊन येतोय. स्लॉक्स ओव्हर हाणामारीचं षटक घेऊन येतोय अभय. समोर आहे सचिन. इथे मात्र लो फुल टॉस, सुरेख फटका, देखना फटका, नजाकत होती या फटक्यामध्ये. इथे मात्र क्षेत्ररक्षण सुरेख होत आहे. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण, कारण मागे जे प्रेक्षक बसले ते कळवत आहेत की चांगलं क्षेत्ररक्षण केले, संघासाठी 2 धावा वाचवल्यात. परंतु कौतुक करावं लागेल कर्णधाराचं, चांगली फलंदाजी ते करून दाखवतोय. धावसंख्येमध्ये वाढ होते, धावसंख्या 28-28. इथे मात्र पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न फसतोय. बॅटची वरची कडा घेतली जाते. चेंडू चाललाय घोषित रिझन मध्ये, तत्पूर्वी एक धाव जरुरी ते पूर्ण होते. एकेरी दुहेरी धावांचं क्रिकेट आणि सचिन नाईक मात्र धावसंख्येला कुठेतरी बहार देतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 29 आणि 29 मधल्या 23 धावा आहेत कर्णधार सचिन नाईकच्या. तर आताच्या घडीचा कर्णधार विराट कोहली सातत्यानं यशाची उंच शिखर गाठतोय आणि एक रेकॉर्ड मात्र मोडीत काढतोय. इथे मात्र सचिन नाईक देखील त्याच प्रकारची चांगली खेळी संघासाठी खेळतोय, कारण खरा कर्णधार कोणाला म्हणतात जो आपल्या संघाला जिंकवण्यासाठी नेहमीच अथक परिश्रम करतो. तर तेच परिश्रम सातत्यानं आपण सचिन नाईकच्या माध्यमातून पाहतोय. गावदेवी धारावी संघासाठी धावसंख्येमध्ये वाढ होते, धावसंख्या जाऊन पोहोचते 30 वर. 30 धावा धावफलकावर लागल्यात. संतोष सर, आपण जर विचार केला हवेमध्ये गारवाय, मोठे फटके मारणं तितकंसं सोपं नाहीये. आतापर्यंत जर बघितलं चांगला खेळ दाखवला कर्णधाराने, तर चांगले 7 त्याला विकी देतोय. तर लो स्कोरिंग मॅच जरी झाली तरी देखील शेवटच्या क्षणापर्यंत सामना रंगणार यामध्ये तीळ मात्र शंका नाही आहे. इथे मात्र मोठा फटका, या स्पर्धेमधला सर्वात लांबलचक षटकार असावा कदाचित. विकी ज्या प्रकारची तेज तर्रार रफ्तार का राजा गोलंदाजी, त्याच प्रकारचा हा उत्तुंग षटकार फलंदाजाने लगावला
मी जरी चांगली गोलंदाजी करत असलो तरी देखील माझे खांदे बरेचसे मजबूत आहे ते दाखवून दिलं आणि धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्या 36. इथे मात्र चांगला फटका. इथे मात्र चेंडू हवेत. ज्या वेळेस तुमचं लक्ष क्रिकेटवर नसतं त्या प्रकारे अशा प्रकारचं चित्र पाहायला मिळतं. कारण ज्या प्रकारे फलंदाजाने षटकार लगावला त्यानंतर कुठेतरी शतरक्षकाची बॉडी लँग्वेज देखील ढासळली आणि त्यामुळे हा कदाचित झेल सुटला असावा. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या 37 धावा फलकावर लागल्यात. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. इथे मात्र मोठा फटका सचिन नाईकच्या माध्यमातून निघालेला कदाचित 110 मीटरचा हा लांबलचक षटकार असावा. इतका लांब षटकार लगावलाय तर पूर्णपणे असं कदाचित वाटलं देखील नव्हतं इतक्या धावा होतील. परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काय घडेल काय बिघडेल हे येणारी वेळ सांगून जात असते. तर सांगितलं सचिन नाईकने सातत्यानं चांगली फटकेबाजी करत राहील आपल्या संघासाठी. चांगली 7 विकेटने दिली. जे थोडेसे चेंडू मिळाले त्यामध्ये मात्र धावा जास्तीत जास्त जमवल्या. 4 षटकं इथे पूर्ण झाली. 4 षटकांच्या संपुष्टीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 43 आणि 44 धावांचं टार्गेट आहे ते चेस करायचं आहे विराट 11 करावे संघाला. परंतु धारावे संघाकडे जर पाहिलं तेच तर विक्की रफ्तार का राजा, त्यानंतर स्वतः कर्णधार सचिन नाईक, त्यानंतर जर बघितलं आत्ताच्या घडीचा चांगला गोलंदाज धीरज आणि त्यानंतर मात्र प्रशांत नाईक हे 4 मातब्बर गोलंदाज आहे. त्यांच्या समोर खेळत असताना कुठेतरी चांगले फलंदाजी नक्कीच करावी लागणार आहे विराट 11 करावे संघाला. तर ऑरेंज कॅप घेण्यासाठी या सचिन नाईक कर्णधार कॅप्टन इनिंग्स इथे मात्र साकारली. तमाम प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. आणि क्रिकेट आहे कारण क्रिकेटमध्ये असं तुम्ही कधीच म्हणू शकत नाही की या खेळपट्टीवर धावा बनणं कठीण आहे. तुमच्या मनगटामध्ये जर क्षमता असेल तर तुम्ही धावा काढू शकता. सचिन नाईक हा सामना झाल्यानंतर येणार असं कळवतायत ते. तर 4 षटकांचा खेळ संपतो. धाव फलकावर धावा लागल्या 43 आणि 44 धावांचं टार्गेट आहे. ते कशा प्रकारे चेस होईल हे सांगण्यासाठी तुम्हाला मी घेऊन चालतो. कोपर खेळण्याचा एक चांगला आवाज अर्थातच नवी मुंबईचा बुलंद आवाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे संतोष मात्र उर्फ सँडी सर. थँक्यू पांडुर. पीके थँक्यू व्हेरी मच. तर 44 धावांचा आव्हानाला उत्तर देण्यासाठी विराट 11 करावे नगर यांचे जोडे आघाडी जोडे प्रिन्स आणि बालाजी. क्रिकेटमध्ये क्षमता आहे आणि क्षमता नसल्यामुळे निश्चित असं स्फोटकपर्यंत. त्याच्यानंतर विनोद असं एक आहे, अक्षय चांगले फलंदाजी. त्याच्याबरोबर अजूनही म्हटलं तर विनोद कोट्या, अक्षय, सुशांत सारखे जबरदस्त फलंदाजी विराट 11 करावे नगर ज्या 5 मजबूत फलंदाजी आहे. त्यामुळे सामना चुरशीचा होईल यामध्ये तिलमांतर शंका नाही. जरूर सामना विल बी फाईट. बघूया जाऊया याच्यानंतर जिंकेल श्रीकृष्ण दिवा या संघावर घालेल विजेता संघ. आणि त्यासाठी 70 यांचे दीपक शिंदे हे प्रोप्रायटर आहेत. त्यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच म्हणून ब्रँडेड टी शर्ट देण्यात येईल. शेवटच्या आजच्या लढती जी लढत असेल जो संघ जाईल टॉप 4 मध्ये उत्पांत फेरी गाठणारा पहिला संघ ठरेल आजच्या दिवसातला. त्यातला सामनावीर म्हणून जो खेळाडू ठरेल त्या सामनावीरला 70 या दीपक शिंदे या प्रॉपर्टीकडून एक ब्रँडेड टी शर्ट इथे स्पॉन्सर करण्यात आलं आहे. तर आमच्या जवळ बसला दीपक शिंदे 707 धन्यवाद. हे ब्रँडेड टी शर्ट त्यांच्याकडून शेवटचा जो सामना होईल त्यामध्ये जो सर्वोत्कृष्ट सामनावीर ठरेल त्यासाठी 7070 स्पॉन्सर दीपक शिंदे एक ब्रँडेड टी शर्ट. तर 44 धावा प्रत्येक षटकामागे 11 धावांची प्रति षटकामागे आवश्यकता. तर पंचांची भूमिकासाठी चोख निभावताना यतीन भोईर आणि योगेश भोईर, विराट कोहली या नावाने असलेला कोपऱ्याचा दोन्ही जबरदस्त याराना दोस्ताना पंचभूमीत आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण सजवलं गेले. पॉईंट कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप लॉंग ऑन, डीप वाईडिश लॉंग ऑन, एक डीप एक्स्ट्रा कव्हर असं आउट ऑफ सर्कल. पहिलं षटक घेऊन येतो विकी ज्याने एक षटकार खरोखर लांब लचर म्हटलं होतं. पण पिके नाही जवळजवळ 110 मीटरचा हा सर्वाधिक लांब षटकार डीप वाईडिश लॉंग ऑनच्या डोक्यावरून खेचलेला होता. आणि त्याच्यानंतर 30 धावांची कर्णधारा साजेशी खेळ खेळले होता कारण अडचणीत होता. कारण पहिलं षटक बलीन टाकलं तर केवळ 4 धावांचं. त्याच्यानंतर बालाजीने 7 मग 2 षटकामध्ये केवळ 11 धावा आल्यानंतर प्रिन्सला मात्र अक्षरशः विविधता टाकण्याचा तर टप्पाच विसरायला भाग पडला होता कर्णधार सचिन. आणि तिथे त्यांनी जे बॅटची तलवार जशी फिरते त्याप्रमाणे बॅट त्याची फिरलेली होती आणि संपूर्ण या 30 सामन्याला सुरुवात होते. धन्यवाद पंच.
तर विद्यमान नगरसेवक विशाल डोळस साहेब आपला याने पहिलाच चेंडूवर पहिलाच हादरा, खराब सुरुवात बालाजी. या खरोखरच सुयोग स्मृतीमध्ये जे सामने चालू होते त्याच्यामध्ये पहिल्या चेंडूवर पहिला असा अदम गिलकिस्ट याच्यामध्ये जाणारा हा फलंदाज ठरला होता. सुनरी भोपला द मॅजिक पियर असं ठरलं होतं. तसंच आठवणी देताना बालाजी कुठेतरी खेळपट्टी रात्रीचं क्रिकेट नेण्याचं बालाजीला या मैदानावर अपशकुनी ठरते, कुठेतरी दुर्दैवी ठरते हे गावदेवी मैदान. आणि तिसऱ्यांदा असं घडतं कारण पहिल्यांदा 2 वेळा तो पहिल्या सामन्याच्या पहिल्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. एक मॅजिक पियर आणि 2 सुवर्ण भोपले असं ॲडम क्लिकिस्टच रेकॉर्ड आहे. त्या रेकॉर्डच्या दिशेने आता हा बाद झालेला आहे. तर नवीन फलंदाज जातो बालाजीच्या जागी अभय. अडचणीत आहे, पहिल्या चेंडूवर पहिलाच धक्का. व्हेरी गुड स्टार्ट बाय विकी. बघूयाच अडचणीत 44 धावांचा पहिलाच चेंडूवर पहिलाच विकेट. थोडंसं मनोवैज्ञानिक दबाव घेणं स्वाभाविक. विद्यमान नगरसेवक सन्मान्य विशाल डोळस साहेब आपण व्यासपीठावर सन्माननीय आपलं हार्दिक स्वागत आहे. हा चेंडू आकाशात मध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षण. ओ काय जबरदस्त कॅचेस विन द मॅच. सामन्यात झेल कसे महत्वपूर्ण असताना सामना कसा फिरला जातो अशा झेल गेल्यानंतर एक सर्वोत्तम उदाहरण देताना क्षेत्ररक्षण दीपक. सुपर्ब कॅच आहे दीपक पाटील यांचा अनोखा झेल सुरेकर. आणि पहिलाच हॅट्रिक जाण्याचा तिसरी हॅट्रिक पहिली हॅट्रिक प्रिन्सने लागली होती. दुसरी हॅट्रिकची संधी मिळाली होती मागच्या सामन्यामध्ये. परंतु बघूया विकी ऑन द हॅट्रिक 2003 मध्ये असाच विक्रम केला होता चमंडा वासने. सामन्याच्या पहिल्या षटकाच्या पहिल्याच 3 चेंडूवर अनोखी अंदाज चमंडा वासी ही इतिहासातली हॅट्रिकच्या दिशेने जातोय विकी. बघूया प्रिन्स बघूया विकी आहे तर चमंडास 2003 मध्ये एक अनोखे अंदाज पहिल्या सामन्याच्या पहिल्याच षटकामध्ये एक अनोखे अंदाजामध्ये रेकॉर्डच्या बरोबर जाण्याचा विकीला संधी असेल हॅट्रिकची. हॅट्रिक बॉल 0 धावसंख्या 2 गडी बास असे 44 धावांना उत्तर देताना मात्र दळमलला गेलाय विराट 11 करावे नगर. तर हॅट्रिक बॉल घेऊन विकी राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर प्रिन्स चांगला फलंदाज आहे. हॅट्रिकची संधी विकी हॅट्रिक बॉल चेंडू घेऊन. Oh, what a superb delivery and magnificent delivery यार. काय चेंडू होता खरोखर बघायला तिथे समोरचे प्रेक्षक आहेत त्यांनी मजा घेतली असेल. काय चेंडू सरळ गेला होता चकून. .2 बॉल त्याच्यामध्ये 2 विकेट. सुंदर गोलंदाजी. वेग वाढतोय, टप्पा अचूक, नियंत्रण ठेवले आपल्या लेंथवर. चेंडू भरकटणार नाही एवढी सुंदर दिशा विकीची. 3 चेंडू डॉट त्याचे 2 मोडे पहिल्या दुसऱ्या चेंडूवर गारत. राईट आर्म ओव्हर द विकेट. टप्पा अखूड होता. शॉट अपॉन सर्व चेंडू शॉट स्ट्राईक लागला. इथे तळमेळ चांगला नव्हता. एक चांगला निर्णय घेतला अन्यथा दोघांपैकी विनोद कोटिया किंवा प्रिन्सला मात्र माघारी परतला. तसं होत नाही. चेंडू निर्धाव जसे बलीनं पहिलं 5 चेंडू टाकले होते निर्धाव परत शेवटच्या चेंडू बलीच्या 1 धावणे गेले होते त्याच दिशेने विकी जाते पण 2 गडी मात्र बाद. सुंदर प्रदर्शन विविधता चांगली आहे विकीकडे. 5वा चेंडू घेऊन पहिल्या पाऊलच्या षटकात राईट आर्म ओव्हर द विकेट. फटका चांगला आहे. संधी होती, झेल घेण्याची संधी होती परंतु टप्प्यावर थांबला आणि इथे कुठेतरी मात्र अंदाज चुकलाय. रात्रीचे क्रिकेट आहे पांडू त्यामुळे कुठेतरी दुधा रोशनीमध्ये असं होतं जे क्षेत्ररक्षण असतं लांबवरून तर टप्पा थोडासा उशीर दिसतो का काय असं व्हायला होतं परंतु प्रयत्न केला असता तर आणखी एक झटका बसला असता. आणखी एक आणि मेडन विकेटच्या दिशेने हा षटक जरूर पाहायला मिळालं असतं. 5वा शेवटचा 1 धाव 2 गडी बाद. विकी येतोय. चांगला फटका मारण्यापेक्षा फटका खुश नसणं पण महत्वाचे धाव मिळतं. चेंडूला ट्रॅव्हल होतं डीप लॉंग ऑफच्या दिशेने येतो. डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण कर 1 धाव. चांगल्या षटकाची समाप्ती. 2 धावा 2 गडी बाद अशी खराब सुरुवात विराट 11 करावे नगरची. 2 गडी बाद 2. तर बघूया अजूनही जिंकण्यासाठी 18 चेंडू मध्ये 42 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 42 धावा. जो जिंकेल तो श्रीकृष्ण दिवा या संघात शेवटची लढत असेल दिवस रात्रीची. आजची भालचंद्र स्मृती चषक 2017 वर 3रं जमलेल्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत केलं जातं आणि त्याचबरोबर पाहुण्यांचे आमचे सन्मान्य विद्यमान नगरसेवक आलेले आहेत. विशाल डोळस साहेब तुमचं हार्दिक स्वागत आहे. चांगल्या यांच्या माध्यमातून SSPL सेक्टर सीवूड सेक्टर प्रीमियर लीगचं एका अनोख्या अंदाजामध्ये त्याने चांगलं आयोजन केलं होतं गेल्या वर्षी गतवर्षी. त्या सन्मान्यांचं हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर आमचे रामनाथ भोईर साहेब
हे तेवढंच आतुरतेने सातत्याने हे सामन्याची मजा लुटताना रामनाथ भोईरसाहेब आपलं तितकंच मनपूर्वक स्वागत आहे. तर 2 धाव फक्त सुंदर षटक स्वतः कर्णधार 30 धावांची नाबाद खेळी त्याच्यानंतर स्वतः मोर्चावर आणते आपल्या गोलंदाजाच्या मार्गावर. इनकटर याचा भारी आहे. इनकटर मध्ये बऱ्याच जणांना इनकर स्लाइटली आउटस्विंग आहे. 2 स्विंग आहेत ज्या गोलंदाजाने त्याचा रफ्तार चांगला असेल तो निश्चित तो फलंदाजांना अडचणीत आणू शकतो. तो थांबला गेला जातं कुठेतरी मात्र स्वान येतो कुत्रा भरोशामंद ज्यांना माणसांना ठेवणारा असा पाळीव प्राणी आहे. थोडासा इकडे तिकडे घाबरलेल्या अवस्थेत रात्रीचं क्रिकेट त्यामुळे इनसाइड सर्कलला खेळायला सुरुवात होते. सचिन होतं आपलं पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन राईट आर्म उर्ध विकेट टप्पा जबरदस्त फटका वाटत पुल मॅग्निफिशंट शॉट ऑफ द एक्सलेंट शॉट ऑफ विनोद कोठिया. विनोद कोठ्याच्या फलंदाजून आलेला हा पूर्ण फटका षटकार 6 धावा आणि शिट्ट्यांचा आवाज इथे बरं येतोय कारण शिट्ट्या वाजवण्यासारखा षटकार होता. सुंदर फटका टायमिंग शॉर्ट ऑफ पेनचा चेंडू होता बराच दूर ठेवला होता त्यामुळे सहजगत्या चेंडूला थांबणं जमलेलं होतं. थांबला बॅलन्स चांगला आणि त्याला मधोमध फटक्या फलंदाजी घेत बॅटवर स्वीट साऊंडचा आवाज ऐकल्यानंतर 6 धावा विनोदला 7 धावा पुढे जातोय विराट 11 करावे नगर 8 वर 2 गडी बाद 8. सचिन व्हॉट अ क्लास शॉट नजाकत होती जबरदस्त फटका सरळ चेंडू सीमारेषेचा अडवला गेला. 2 धाव पूर्ण केले. तिसरी सुंदर क्षेत्ररक्षण करताना धीरज धावसंख्या 10 वर प्रतीक सुंदर क्षेत्ररक्षण कारण जवळजवळ चौकार होईल असं सरळ डीप एक्स्ट्रा करून गेला होता कव्हर पॉइंटला डीप कव्हरला आणि तिथे मग चेंडू मात्र अडवला. 2 धाव मिळतात. चांगला खेळ कारण मधोमध 3 चेंडू खेळल्यानंतर 9 ओव्हर जातो विनोद कोठिया. संघाची धावसंख्या 10 वर लक्ष्यात 44 धावांचा दूर ओव्हर येतो सचिन नाईक. थांबला गतीमध्ये परिवर्तन ज्या गतीने आपण षटकार ठोकला त्या चेंडूची गती असेल असं वाटलेलं होतं. गतीवर स्लाइटली चेंज ऑफ पेस गतीने थोडंसं गती कमी केली. टप्पा जो होता पहिले षटकार मारला होता तोच होता परंतु टायमिंग मिस बॅट अगोदर चेंडू नंतर. लवली बॉलिंग पेस ऑफ द स्कीपर कॅप्टन सचिन नाईक. वन्स अगेन इज कमिंग फॉर राईट आर्म ओव्हर द विकेट टू विनोद कोठिया. वाल टॅक सेकंड टाइम साऊंड इज वेल. ओ हो सुपर्ब यार खरोखर शेखरला विनंती असेल का हा दुसऱ्यांदा युट्यूब पाहत असेल प्रेक्षक त्याला प्रेक्षकाला ही नजाकत दाखवा. ही जबरदस्त धीरजची करामत लाईव्ह टेलिकास्ट पाहिलं जातं युट्यूबच्या मधून. शेखर पाटील तुम्हाला विनंती असेल काय जबरदस्त दृश्य आहे. सुपर्ब यार आणि लाईव्ह कॅमेराला विचारलं गेलं जातंय तर प्रश्न केला विनोद कोठे का षटकार पण उंच ओढी मस्त घेतलेली होती. धीरजचा जबरदस्त झेप मध्ये चेंडू अडवलाय फेकलाय त्यानंतर प्रश्न केला का लाईव्ह मध्ये काय दिसतं ते विनोद कोठ्यानं चेंडू कुठे पकडला गेला हे पाहिलं जातं. षटकार किती महत्वाचा प्रश्न केला होता विनोद कोठ्यानं आणि त्यात सक्सेस झेल घेतला होता परंतु पाय मात्र सीमारेषेला. हे असते खासियत कॅमेरामॅनची. चांगला प्रयत्न होता पण प्रयत्नाला यश मिळत नाही. जबरदस्त चेंडू झपेल घेतल्यानंतर चेंडूला मात्र पाय जमिनीला लागल्यानंतर चेंडू फेकलेला होता सीमारेषेच्या बाहेरून. षटकार मिळतोय विनोदला. विनोद षटकार 15 वर आणि संघाचे 16. एक चांगला खेळ झालेला बराच 2-3 मॅच मध्ये विनोद कोठ्या जो फॉर्म मध्ये धडपड होता तो फॉर्म मात्र त्याचा परत होते. सुखद वार्ता असेल विराट 11 करावे नगर साठी कारण अडचणीत प्रिन्स परतला 1 वर त्याच्यानंतर बालाजी पहिल्या चेंडूवर गोल्डन भोपळा देत परतल्यानंतर सामन्यामध्ये जी नाव होती होडी जे पूर्णपणे बुडण्याच्या स्थितीमध्ये होते बुडता त्या होडीला मात्र एक चांगला सहारा देत हा कॅप्टन खेळताना विनोद कोठिया. स्वतः 15 वर संघ 16 वर लक्ष्यात 44. सचिन निघालाय येतो राईट आर्म उर्दू विकेट. पुन्हा एकदा पूल केलं डीप स्क्वेअरला जाण्याच्या अगोदर सरळ जोर हातात गेलाय डीप स्क्वेअर लेगच्या दीपक पाटील याचा सुंदर खेळ. इथे खेळ संपुष्टात विनोद कोठ्या आउट बाद. तिसरा हादरा धावसंख्या 16 वर असताना स्वतःची 15 धावांची एक तडाख्यात चांगली आकर्षक खेळ छोटीशी साकारत एक वादळ निर्माण करते काय पण वादळाला शमवलं गेलं आणि सचिनच्या या शॉर्ट ऑफ पेज चेंडूला पूल करताना टिपला गेला होता शॉर्ट डीप स्क्वेअर लेगला. 3 गडी बाद धावसंख्या 16 वर. नवीन फलंदाज कार्तिक
3 गडी बाद 16 धावसंख्या धावफलका लागते. येणाऱ्या 13 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा चेंडू असेल सचिनचा. आतापर्यंत त्याचं 5 चेंडू टाकले होते, थोडा खर्चिक ठेवलाय. 14 धावा दिल्यानंतर 5व्या चेंडूवर टप्पा सुंदर टाळ्यांच्या या कडकडामध्ये टाळ्यांच्या स्वागतामध्ये स्वागत केलं जातं विनोद कोट्याचं. स्वाभाविक आहे, कारण अडचणीत होता. फक्त 0-2 गडी बाद अशी दयनीय अवस्था असताना सावरण्याचा प्रयत्न केला होता. सावरता कुठे बॅटचा टायमिंग मिस करून डीप स्क्वेअर लागला. अलगट टिपला होतं दीपक पाटीलनं आणि यश मिळवून देतो सचिनला पहिलं आणि सांघिक तिसरं. विकीने 2 मोरे बाद केले होते पहिल्या षटकामध्ये केवळ 2 धावा देताना. सचिन होतं शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील आपल्या पहिल्या. 16 धावा लागतात. 13 चेंडू 28 धावा. चांगला फटका चेंडूला दिशा दिल्या डीप स्क्वेअर लेगला. जोपर्यंत टप्प्यावर राहिला होता शत्रक्षण फील्ड खातं करतो कार्तिक एकनं. संघाची धावसंख्या 17. 2 षटकं संपतात. 2 षटकानंतर विराट 11 करावे नगर 17 धावा 3 गडी बाद. येणारा 12 चेंडू आणि 26 धावा. 12 चेंडू आणि 27 धावा. 17 धावा लागल्यात. लक्ष आहे 44 धावांचं. येणाऱ्या 12 चेंडू आणि 27 धावा. जास्त टीम मीटिंग घेऊ नका ही नम्रतेची विनंती आहे. जिंकणारा संघ श्रीकृष्ण दिवा या संघावर शेवटचे दिवस रात्रीतला भालचंद्र स्मृती चषक जुगाव 2017 मधला हा सामना खेळेल आणि त्या सामन्यासाठी 70-70 चे प्रोप्रायटर सन्मान्य दीपक शिंदे यांनी स्पॉन्सर केलेला टी शर्ट सामनावीर म्हणून देण्यात येईल मॅन ऑफ द मॅचच्या रूपानं. शेवटच्या सामन्यासाठी जिंकेल तो टॉप 4 मध्ये उत्पांत फेरीमध्ये 32 संघ स्पर्धेत उतरलेले आहे. पहिलं 2 लाख, दुसरं 1 लाख, तिसरं चौथं प्रत्येकी 50-50 हजार. तसं 40+ सामने क्रिकेट उद्या सकाळपासून सुरू होईल. 10 संघ स्पर्धेत स्वास्थ्य शरीर आयुष्यमान असं ज्येष्ठ क्रिकेटचं 40+ अबोवचे हे खेळाडू खेळतील. 10 संघ उतरलेले आहेत. तर बघूया 12 चेंडू 27 धावांची आवश्यकता. धीरज येतोय आपलं पहिलं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन. लेफ्ट हँड राऊंड द विकेट ओव्हर द विकेट. टप्पा ऑफ साईडला ठेवलाय. टप्पा सापकन निघतो का नॅचरल आउट स्विंग असावं. आतमध्ये चेंडू आला असावा. चेंडूला हलक्या त्याने पंच केलं बॅकवर्ड पॉइंटला. 1 धावेसाठी 1 धाव मिळते फलंदाज कार्तिकला. तो पोहोचतोय 2 वर. संघाची धावसंख्या 18 वर. समीकरण बदललं जातं जिंकण्यासाठी. 11 चेंडू आणि 26 धावा. 11 चेंडू 26 धावा. एखादा मोठा फटका. परंतु खरोखर मागचे जे सामने झाले होते त्या सामन्यामध्ये जबरदस्त पेल टाकला होता या धीरजनं आणि सामना आपल्या बाजूने झुंकवला होता शिव प्रतिष्ठान शिरोनविरुद्ध. चांगलं ड्राईव्ह केलं होतं. टायमिंग मिळत नाही. चेंडू थेट जातोय सिली मिडॉनला. सुंदर क्षेत्रक्षण होतं तिथे विकीवरचं. धाव मात्र मिळत नाही. समीकरण येतं 10 चेंडू 26 धावा. 10 चेंडू 26 धावा जिंकण्यासाठी आवश्यकता विराट 11 करावे नगर. बघूया क्रिकेट इज गेम ऑफ चान्स. अनिश्चिततेचा खेळ बाकीत करणं मूर्खपणाचं होईल. 10 चेंडू आणि 26 धावा. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. चांगला फटका. कडक आवाज. डीप लॉंगापानं टप्पाने उंची घेतले. अंदाज चुकला विशालचा. सरळ त्याच्या डोक्यावर चेंडू सीमा पार. 4 धावा मिळतात फलंदाज प्रिन्सला. प्रिन्स पोहोचतो वैयक्तिक 5 वर. संघाची धावसंख्या 4 ने वाढली गेली 22 वर. समीकरण 9 चेंडू 22 धावा. 9 चेंडू 22 धावा. कुठेतरी टप्पा कुठल्या खड्ड्यात किंवा काहीतरी आउटफील्ड थोडीशी खराब असेल आणि त्याच खराब आउटफील्ड टप्प्याने उंची जास्ती घेतले. अंदाज चुकला विशालचा. 4 धाव मारतो प्रिन्सला. 4 धावांनी मारतो धावफलक करावे विराट 11 नगरचं. पोचले 22 वर. अजूनही 22 धावांची आवश्यकता. 9 चेंडू. धीरज येतो लेफ्ट हँड ओव्हर द विकेट टू प्रिन्स. टप्पा ऑफ साइड ऑफ स्टंप. कुठेतरी मध्ये जी दिशा होती भरकटली होती. यतीन भोईर जे सामन्याचे पंच आहेत इशारा आमच्या पर्यंत पोहोचवतात खराब चेंडूचा. 1 धाव वाढली गेले 23 वर धावसंख्या. 9 चेंडू 21 धावा. पॉइंट कव्हर डीप लॉंग ऑन लॉंग ऑफ अँड डीप एक्स्ट्रा कव्हर डीप मिड विकेट अँड डीप स्क्वेअर लेग. ही इज अ फिल्डिंग अनालिसिस ऑफ द गावदेवी धारावे या विद्यमान स्थितीतला हा सामना. 9 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावा. धीरज येतो लेफ्ट हँड ओव्हर द विकेट प्रिन्सला. टप्पा पडला. टप्पा पडला. बॅट अगोदर चेंडू सावकाश गतीने होतं. गतीमध्ये परिवर्तन केलं आणि अतिशय महत्वाचं परिवर्तन होतं. स्वतः कर्णधार जातोय सचिन काहीतरी उपदेश देण्यासाठी सल्ला मसलत करण्यासाठी धीरजला. 8 चेंडू 21 धावा. तर बघूया करसन भगत स्मृती चषक जे शिवतीर्थ मैदान होतं त्यामध्ये जे सामना होता त्याच्यामध्ये मात्र मुख्याच्या क्षणी सामना हिरावून घेतला गावदेवी धारावेच्या संघाकडून. यामध्ये खेळताना मात्र विराट करावे तिथं ते परतफेड केली जाते का पाहायला निश्चित आवडेल प्रेक्षकांना. तिथे मात्र सामना हिरावून घेतला होता विराट 11 करावे. 9 चेंडू
8 चेंडू 21 धावा. हा टप्पा पडल्या टप्प्यामध्ये शॉट ओपन करत चेंडू दिशा जाते. चेंडू बॅटला लागून शॉर्ट स्क्वेअरच्या भेदून डीप लॉंग लेगला. एक धाव होती, 2 धाव मिळतात प्रिन्सला. 2 धावाने प्रिन्स पोहोचतो वैयक्तिक 1 चौकारांचा 7 वर आणि संघाची धावसंख्या 25 वर. 25 लॉस ऑफ 3 विकेट. 7 चेंडू 19 धावा असं समीकरण जिंकण्यासाठी विराट 11 करावे नगर समोर. कडक मारलेला सॉलिड राही वाचले बघा. कोणी वाचवली ती सॉलिड रे. धावा तरी सांगावं का नाही नको ना.
दोन चेंडूमध्ये जर 2 षटकार आले तर विकेट बरोबर आहे. नाणेफेकीच्या कौलवर मात्र करावे विराट जिंकू शकतो 13 धावा जिंकण्यासाठी.